काँग्रेसचा आजपासून मशाल मोर्चा काढण्यात येतोय। 14 जून पर्यंत काँग्रेसचा हा मशाल मोर्चा आयोजित करण्यात आलाय। राज्यभर काँग्रेस मशाल मोर्चा काढणार आहे। निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवत या मशाल मोर्चाच्या मार्फत जनजागृती केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी दिलेली आहे। तर हा मशाल मोर्चा नेमका कुठून निघणार आहे आणि कशा पद्धतीने या मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात येतंय, आपल्याला माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, कशा पद्धतीने हा मशाल मोर्चा काढण्यात येतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा या मशाल मोर्चामध्ये आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवण्यात येतंय। राहुल गांधी यांचा लेख सुद्धा काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला होता। आता मशाल मोर्चाचं नियोजन कसं आहे? मनश्री, खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसकडनं सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भामध्ये काँग्रेसकडनं आता या निकालावर आक्षेप घेत महाराष्ट्रामध्ये मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे। महाराष्ट्रामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे गडचिरोलीमधून या मोर्चात खऱ्या अर्थानं सहभागी होतील आणि राज्यभरामधल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना या सगळ्या मोर्चा काढण्याचा आदेश काँग्रेसकडनं देण्यात आले। मुख्यत्वे निवडणुकीची प्रक्रिया कशा प्रकारे राबवली गेली, त्यासोबतच 5 नंतर झालेलं महत्त्वाचं मतदान हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 5 नंतर जे मतदान झालं त्याची टक्केवारी असेल किंवा त्याची संख्या असेल, यावरून काँग्रेसकडनं सातत्यानं आरोप केले जातात। निवडणूक आयोगाच्या एकंदर कार्यपद्धतीवरती राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी लेख लिहिला होता। त्याला भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून प्रत्युत्तर दिलं होतं। कशा प्रकारे ही प्रक्रिया योग्यप्रमाणे राबवली गेली याचं देखील उत्तर मुख्यमंत्र्यांनी या लेखातून दिलं होतं। त्यानंतर सुद्धा काँग्रेस आणि भाजपमधले वाद सातत्यानं सुरूच होते। या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी पुन्हा एकदा काँग्रेसकडनं निवडणुकीचा निकाल लागण्याच्या 7 महिन्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा जिवंत ठेवण्याचं काम केलं जातंय। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की कुठेतरी येत्या मिनी विधानसभा अर्थात जिल्हा परिषदा, महापालिका आणि नगर परिषदेच्या अनुषंगानं हा एक मुद्दा राजकीयदृष्ट्या चर्चेत आणण्यासाठी सुद्धा काँग्रेसकडनं हा प्रयत्न केला जातोय। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस हे आंदोलन करते आणि कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून केडर ॲक्टिव्हेट व्हावं यासाठी सुद्धा हे प्रयत्न सुरू आहेत। या सगळ्याच मुद्द्यांचा जर उहापोह त्याच्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता आता जमिनीवर राहून पुन्हा एकदा सक्रिय होतोय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मशाल मोर्चा काँग्रेसचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आज पार पडणार आहे। या मशाल मोर्चाकडे सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या दिलेल्या माहितीबद्दल।